नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची या नाविन्यपूर्ण मोहिमेमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो। मित्रांनो, ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर ग्रामसेवक 30 दिवसांच्या विहित मुदतीमध्ये आपल्याला माहिती देत नाहीत आणि माहिती दिली नाही म्हणून बरेचशा नागरिकांना अडचणी येतात की आपण प्रथम अपील कसं दाखल करावं किंवा प्रथम अपील दाखल करताना ते कोणाकडे दाखल करावं। आणि अशीच एक समस्या घेऊन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या समस्येचं निराकरण घेऊन म्हणजे समस्येवरती काय पर्याय आपण करू शकतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तपशीलवार प्रकरण हे तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले तुम्हाला बघायला मिळतील। तर नेमका प्रश्न काय आहे, नेमका विषय काय आहे तो आपण थोडक्यात समजून घेऊया नेमकी काय प्रकार आहे तो। या ठिकाणी तुम्ही बघाल तर आपली एक मोहीम आहे की तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची। तर मित्रांनो, कॉमन तक्रार आहे ती सर्व नागरिकांना येते ग्रामपंचायत संदर्भात। तर बघा, माननीय आदरणीय लोकसेवक म्हणजेच आपले सर्वांचे लाडके ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी साहेब, तर हे साहेब काय करतात तर साहेबांनी 30 दिवसांच्या कालावधीमध्ये माहिती दिली नाही असा प्रश्न किंवा अशी समस्या ही बऱ्याचशा नागरिकांची आहे। तर याच्यावरती त्यांना अडचण काय येते तर पहिलं म्हणजे काय आहे, प्रथम अपील अर्ज कसा लिहावा, पहिल्या अपीलाचा अर्ज कसा लिहिला पाहिजे हा एक अडचण येते। त्याच्यानंतर दुसरा म्हणजे प्रथम अपील कधी करावा, समजा 30 दिवस झाल्याच्या नंतर लगेचच प्रथम अपील दाखल करायचा का थोडे दिवस थांबायचे का काय करायचं हा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये उपस्थित होतो। त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो प्रथम अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक किती असतो या ठिकाणी। त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे, प्रथम अपील कोणाकडे दाखल करावा। तर मित्रांनो, अशा या सविस्तर 4 प्रश्नांची उत्तरं या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत। अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कोठेही व्हिडिओ स्किप करू नका। मित्रांनो, मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 19(1) प्रमाणे प्रथम अपीलाचा अर्जाचा नमुना। या ठिकाणी माहिती अधिकार कायद्यामधील कलम 19(1) नुसार आपण हा प्रथम अपील दाखल करत आहोत का तर जनमाहिती अधिकाऱ्याने 30 दिवस होऊन गेले तरी सुद्धा त्यांनी काही माहिती दिलेली नाही किंवा कोणतंही उत्तर दिलेलं नाही आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर 20 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प तुम्हाला या प्रथम अपील अर्जावरती लावायचा आहे। त्याच्यानंतर प्रति माननीय प्रथम अपीलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी ग्रामपंचायत पंचायत समिती, म्हणजे ज्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही हा माहिती अधिकार अर्ज केलेला आहे त्याची जी पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीमध्ये तुम्हाला प्रथम अपील दाखल करायचं आहे। तर पंचायत समितीमध्ये कोणाकडे तुम्हाला प्रथम अपील दाखल करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर प्रथम अपीलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांच्याकडे तुम्हाला प्रथम अपील दाखल करायचे आहे आणि पंचायत समितीच्या या ठिकाणी ॲड्रेस तुम्हाला लिहायचा आहे। त्याच्यानंतर अपील कराराचे संपूर्ण नाव, अपील कराराचं नाव काय आहे म्हणजे अर्जदार जो आहे, तुम्ही स्वतः अर्जदार ज्यांनी माहिती अधिकार अर्ज दाखल केला आहे तोच जेव्हा पुढे जाऊन प्रथम अपील दाखल करतो तेव्हा तो अपीलकार होतो आणि अपीलकाराचे नाव म्हणजे तुमचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर अपीलकाराचा पूर्ण पत्ता म्हणजे या ठिकाणी तुमचा सर्व पत्ता या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे सविस्तर। या ठिकाणी पिनकोड आणि मोबाईल नंबर लिहायला विसरायचं नाही। त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो जनमाहिती अधिकारी यांचा तपशील। तर जनमाहिती अधिकारी कोण आहेत तर माननीय जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक ग्रामपंचायत, या ठिकाणी ग्रामपंचायतीचं नाव पत्ता वगैरे या ठिकाणी लिहायचं आहे, तपशील लिहायचा आहे। त्याच्यानंतर प्रथम अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो की जो टाइम लिमिट आहे तो कसा कॅल्क्युलेट केला जातो। या ठिकाणी ही बघा, ही 15 तारीख आहे, हा तिसरा महिना आहे, तिसरा महिना 2024। तर या ठिकाणी 15 तारखेला जर तुम्ही माहिती अधिकार अर्ज ग्रामपंचायतीमध्ये दाखल केला म्हणजे सही शिक्का घेतला, तुम्ही पोच घेतली 15 तारखेला, तर पुढच्या 15/4 पर्यंत म्हणजे 4थ्या महिन्यापर्यंत ते जनमाहिती अधिकाऱ्याचं टाइम पिरियड असतो 30 दिवसामध्ये त्यांनी माहिती द्यायला पाहिजे। याच्यानंतर काही वेळेला काय होतं तर सुट्ट्या वगैरे येतात, बऱ्याचशा गोष्टी येतात, म्हणून काय करायचं आहे 30 दिवसामध्ये त्यांनी माहिती देणं बंधनकारक असतं। परंतु आपण काय करायचं आहे तर 15 तारखेला 15 ते 15 लगेच पकडायचं नाही, आपण काय करायचं थोडे 5 दिवस अजून एक्स्ट्रा द्यायचे म्हणजे 35 दिवस होऊन द्यायचे। 35 दिवस झाल्याच्या नंतर आपला टाइम कधीपर्यंत असतो पुढे बघा 15/5/2024 या ठिकाणी 15/5 पर्यंत आपला प्रथम अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक असतो। म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या महिन्यामध्ये आपण दाखल केला आहे, पुढच्या 4थ्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत त्यांच्याकडे टाइम असतो, त्यांनी आपल्याला कोणती माहिती दिली नाही तर 15/5 पर्यंत पुढचे 30 दिवस आपल्याला अपील करण्यापुरतं मुदत असतं।
या ठिकाणी 15 तारखेला त्यांची मुदत संपली, तरी लगेच मुदत संपल्या आपण माहिती अधिकार प्रथम अपील दाखल करायचा नाही आहे. आपण काय करायचं, 5 दिवस थांबायचं पुढे अजून, म्हणजे 20 तारखेपर्यंत थांबायचा. म्हणजे त्यांना डिफेन्स मिळायला नको की 5 दिवस आमची इकडं सुट्टी होती किंवा काय होतं काही असू देते. एक 5-6 दिवस थांबायचं, 30 दिवस संपल्याच्या नंतर पण, आणि त्याच्यानंतर रिसर आपण प्रथम अपील दाखल करायचा की जेणेकरून त्यांना कोणताही ही मिळालं नाही पाहिजे, म्हणजे बचावाचा कोणताही साधन त्यांना मिळालं नाही पाहिजे. कारण की या कायद्यामध्ये अशी एक तरतूद आहे की समजा सद्भावनेने केलेली कृती असेल तर ते माहिती अधिकाऱ्याला त्या ठिकाणी माफी दिली जाते. सद्भावनेने, त्यांनी जाणून बोलून उशीर नाही केला आहे, सद्भावनेने म्हणजे एक नकळत त्याच्याकडनं तो उशीर झालेला आहे, कामाच्या व्यापामुळे असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी त्याला सामील असतील. त्यामुळे आपण पण तयारीत राहायचं आहे की आपण काय करायचं आहे, तर 35 दिवस पूर्ण त्याला द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर 36च्या दिवसानंतर आपण प्रथम अपील हा दाखल करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी आता सांगू इच्छितो की अंतिम दिनांक लिहिताना या ठिकाणी आपला तो रिसर जो अंतिम दिनांक येतो या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे, मगाशी आता तुम्हाला सांगितलं तसं. त्याच्यानंतर पुढचा जो पहिले अपील करण्याचे प्रयोजन काय, जनमाहिती अधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतुदीनुसार माहिती दिली नाही व कोणतेच उत्तर मला विहित मुदतीमध्ये मिळाले नाही. या ठिकाणी तुम्हाला जर काही रिस्पॉन्स मिळाला नाही तर ही छोटीशी ओळ आपण लिहायची की कोणतीही कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्यांनी माहिती दिली नाही म्हणून मी प्रथम अपील दाखल करत आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचा जो पॉईंट आहे, माहितीचं तपशील जोडपत्र माहिती अधिकार अर्ज जो आपण ग्रामपंचायतीमध्ये केला आहे त्याची आपण पोच घेतलेली आहे, ती झेरॉक्स करून या प्रथम अपील अर्जाला जोडायची आहे. सदर अर्जात आवश्यक माहितीचा तपशील नमूद आहे. या ठिकाणी माहिती संबंधित विभाग कुठला, आता ग्रामपंचायतचा या ठिकाणी पत्ता तुम्हाला लिहायचा आहे, म्हणजे तो माहितीशी संबंधित विभाग आहे. या ठिकाणी ठिकाण, या ठिकाणी दिनांक आणि अपील करायची म्हणजे तुमची सही करायची आहे आणि सोबत दिनांक या रोजीचा माहिती अधिकार अर्ज सोबत जोडित आहे, जोडपत्र तर मित्रांनो हा जो फॉर्मॅट आहे तुम्ही पद्धतशीर तयार केला आहे. ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा तुम्हाला माहिती मिळत नाही 30 दिवसाच्या विहित मुदतीमध्ये, तेव्हा हा तुम्ही अर्जामध्ये ह्या फॉर्मॅटमध्ये पद्धतशीर फक्त नाव, गाव, पत्ता वगैरे सगळं टाकून तुम्ही रिसर असाच्या असा अर्ज फाईल करू शकता. तर मित्रांनो ह्या अर्जाची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून त्या लिंकवरती जाऊन तुम्ही हा डाउनलोड करू शकता आणि हा वेळोवेळी ग्रामपंचायती संदर्भात वापरू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघाल तर आपण या ठिकाणी ग्रामपंचायतीतच तपशीलवार लिहिलेला आहे. तुम्हाला जर अन्य कोणत्या विभागाकडे प्रथम अपील दाखल करायचा असला तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नक्कीच त्या संदर्भात सुद्धा तरतूद आपल्या चॅनलकडनं केली जाईल. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या ठिकाणी तुम्हाला जर मला संपर्क करायचा असेल तर तो कसा करणार, तर मित्रांनो आपल्या पाठपुरावा चॅनलला तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर आपल्या मोहिमेअंतर्गत तुम्ही संपर्क करू शकता. तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची. तुम्हाला मागे स्क्रीनवरती सगळ्या गोष्टी दिसत आहेत. संपर्क क्रमांक, पाठपुरावा सोडायचा नाही, तोडायचं, ते पण कायदेशीररित्या. कोणत्याही प्रकारे कायद्याचं आपण उल्लंघन करायचं नाही. रिसर कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करत आपण या प्रशासनाला, भ्रष्ट प्रशासनाला धडा शिकवू शकतो. या ठिकाणी तुम्हाला जर आपल्या चॅनलची संकल्पना, आपल्या चॅनलचं काम जर आवडलं असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही डोनेशन करू शकता. आपल्या चॅनलचा हा डोनेशन गुगल पेचा नंबर आहे, तुम्हाला पैसे पाठवू शकता, तुम्ही याच्यावर तक्रारी मांडू शकता. निश्चितच आपल्या पाठपुरावा चॅनलकडून तुमच्या समस्या सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल. मित्रांनो थोडासा वेळेचा अभाव असतो त्यामुळे थोडासा रिप्लाय तुम्हाला लेट मिळेल, परंतु 100% आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून रिप्लाय हा देतो आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने काम करतो. तुम्हाला आमची ही संकल्पना कशी वाटली, आपल्या चॅनलवरची तुमचं काय मत आहे, तसेच या चॅनलच्या या व्हिडिओविषयी तुमची काय मतं आहेत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की कळवा. कारण की तुमच्या कमेंट या आम्हाला निश्चितच वेळोवेळी प्रेरणादायी असतात आणि त्याच्या माध्यमातूनच नवीन नवीन काम करण्याची आणि नवीन नवीन संकल्पना घेऊन यायची संधी आम्हाला मिळते. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.